श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, पण कधीकधी मनात शंका येते की माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का, किंवा मी सेवा करताना काही चूक तर करत नाहीये ना. स्वामी समर्थांची सेवा ही अत्यंत साधी पण तितकीच सामर्थ्यवान आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री शांत झोपेपर्यंतची अशी नित्य सेवा सांगणार आहे, जी तुमच्या घराचं नंदनवन करेल आणि अशक्य गोष्टीही शक्य करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने पहा, कारण अर्धवट माहितीने सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही. सकाळची प्रसन्न वेळ. जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठता तेव्हा जगाकडे पाहण्याआधी स्वामींच्या चरणांकडे पहा. दोन्ही हातांच्या तळव्यांचे दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा. स्नानानंतर जेव्हा तुम्ही देवघरासमोर येता तेव्हा तो केवळ सोपस्कार नसावा. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला पाहून असं समजा की प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्यासमोर बसले आहेत. मूर्तीवर अभिषेक करताना म्हणा, स्वामी, माझ्या मनातील सर्व मळ दूर करा. फोटोला अत्तर लावताना असा भाव ठेवा की तुमच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध दरवळतोय. जास्वंदाच्या लाल फुलाने स्वामींचे चरण सजवा, कारण ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत. देवघरातील तुपाच्या दिव्याची ज्योत जेव्हा स्थिर होते तेव्हा समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. नैवेद्याचे महत्त्व सांगताना डोळ्यात पाणी येईल एवढी भक्ती हवी. स्वामींना पिठलं भाकरी खूप आवडते, हे आपल्याला माहितीच आहे. पण जर तुमच्याकडे काहीच नसेल तर प्रेमाने दिलेला पाण्याचा एक थेंब आणि खडीसाखरेचा खडासुद्धा स्वामींना पंचपक्वान्नापेक्षा मोठा वाटतो. नैवेद्य दाखवताना म्हणा, स्वामी, या लेकराचं हे प्रेम स्वीकार करा. आता वळूया सेवेच्या मुख्य भागाकडे, जो तुमच्या आयुष्याचे संरक्षण कवच आहे. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. हा जप केवळ तोंडाने नाही तर मनातून आला पाहिजे. त्यानंतर येतो अशक्यही शक्य करतील स्वामी हा तारक मंत्र. हा मंत्र म्हणताना तुमचे शरीर शहारून उठले पाहिजे, इतका विश्वास त्यात होता. जर तुम्हाला मोठे संकट दूर करायचे असेल तर स्वामी चरित्र सारामृतांचे वाचन करा. हे केवळ वाचन नाही तर स्वामींशी साधलेला संवाद आहे. दिवस मावळला की पुन्हा एकदा स्वामींसमोर नतमस्तक व्हा. सायंकाळची शुभंकरोती घरात सकारात्मकता आणते. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींशी मनातल्या मनात गप्पा मारा. दिवसभरात जे काही घडलं ते त्यांच्या चरणी अर्पण करा. अगदी तुमच्या चुका सुद्धा त्यांना सांगा, कारण ते केवळ देव नाहीत, ते तुमची माऊली आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र मनात घोळवत झोपी जा. भक्त हो, लक्षात ठेवा, स्वामींना सोन्या चांदीचे दागिने नकोयत, त्यांना तुमची निखळ भक्ती हवी आहे. जो भक्त श्रद्धेने आणि सबुरीने स्वामींचे बोट धरतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनाला शांतता मिळाली का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता पुढची काही मिनिटे आपण सर्वजण मिळून स्वामींच्या नामाचा जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ.